आता आपण इन्स्टंट गुलाबजाम करत आहोत. तर बीटचे गुलाबजामुन करताना पूर्ण एक पॅकेट घेतलेलं आहे आणि ते आता ते पीठ मळून त्याचे गोळे आपण बनवूया. आता थोडं थोडं पाणी घेऊन पिठाचा मऊ गोळा करून घेण्यात येत आहे. वास पण किती सुंदर येतोय. आता गुलाबजाम माझी आई करते, मी व्हिडिओ शूटिंग घेते. गुलाबजामुनचं पीठ घट्ट मळावं लागणार, नरम मळावं लागणार. हाय गाईज, कसे तुम्ही? आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, सबस्क्राईब शेअर करा. गुलाबजामुनला पिठाला किती मस्त सुगंध येतोय आणि चांगलं मळून घ्यावं लागेल. आता गोळे बनवायला लागतील. मऊसर मळलं आहे, मळत आहे. आता ते पीठ घट्ट मऊसर झाल्यावर माझी आई गोळे करते मळायचं तळण्यासाठी. थोडा एक गोळे केलेले आहे. मळून घेत आहोत. आता आम्ही ते गोळे केलेले गुलाबजामुन तळून घेत आहोत. गुलाबजामुन माझी आई करते.
तिकडे हे केलं ठीक आहे बंद केलाच नाही तेल टाकते बारीक करून घे बारीक गॅस सगळे केलेलं आहे. तुम्ही पण पुलाव करताना बारीक गॅस ठेवा तळताना. सगळे टाकते आणि आज हलवायचं आहे. माझ्या आईची पण काट्याने हलवा म्हणजे असं घुसळा. कलर कुठला आला पाहिजे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणे. चमचा देऊ का थोडा डार्क झालं चालू फोटो दाखव थोडं डार्क झालं चालतं गुलाबजामुनला वास मस्त येतोय. काला जाम करत आहे कालाजाम सारखे दिसतात कालाजाम सारखे दिसतात आहे. स्टॉप करू हां एक गिलास पाणी घेतलं बोल 1 ग्लास पाणी घेतलं त्याच्यावर वेलची पावडर टाकली आहे नंतर साखर टाकत किती चमचे 3 चमचे साखर
त्याला उकळी येईपर्यंत त्याला उकळी येईपर्यंत हलवत राहायचं. तिथे आकाला उकळी आली. पाकाला उकळी येईपर्यंत एक टार करायची आहे. चिकटपणा बघायचा. हां थांबव ना. मस्त आहे. ठीक आहे करायचं. ही दुसरं वाटीत ही घालून देवाकडे ठेवते 5. हां एवढा बस झाला ना ह्याला. हो. स्टीलची वाटीने मला. आणि आमच्या गुलाबजामुनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हो. देवाच्या पुढ्यात पण मी गुलाबजामुन ठेवतो. ठेवत आहे. ठेवत आहे. देवाचा नैवेद्य. नैवेद्य. आता असे झाले आमचे गुलाबजामुन. मला सोबत खा. कोणाला सांगता.